विदर्भातील लाखो नागरिकांचं कुलदैवत म्हणजे आई महालक्ष्मी जगदंबा। नागपूर जिल्ह्यातील कोराडी गावातल्या तलावाशेजारीच मातेचं हे मंदिर वसलेलं आहे। कोराडी गाव हे जसं इथल्या वीज प्रकल्पामुळे नावाजलेलं आहे तसंच ते महालक्ष्मी जगदंबेमुळे सुद्धा। काही दशकांपूर्वीच मातेचं हे भव्य मंदिर उभारण्यात आलं। प्रशस्त सभामंडपासमोर गाभाऱ्यातील चांदीच्या सिंहासनावर आई महालक्ष्मी जगदंबा विराजमान झाली आहे। इथल्या भक्तगणांच्या मते ही देवी दिवसभरात 3 वेगवेगळी रूप धारण करते। सकाळी ती बाल्यावस्थेत असते, दुपारी तरुण अवस्थेत, तर रात्री ही देवी वृद्धावस्थेत पाहायला मिळते। आईच्या आपण सकाळीच पाहिलं आईचं रूप बाल रूप राहते, प्रसन्न एकदम छोटं रूप होत तिचं। आणि सूर्याचं जे किरण आहे त्याच कोमल त्याच्यानुसार ते सगळं दिसतं आपल्याला। पण माणसानं श्रद्धेने जर पाहिलं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल, नाही तर नाही। दुपारी तरुण रूप, जसं सूर्य उग्र होते त्यावेळेस तिचं तरुण रूप असं दिसते, प्रखर दिसते। आणि संध्याकाळी जसा सूर्य मावळतो हे होते त्यावेळेस तिचं म्हातारं रूप असं दिसते। महालक्ष्मी जगदंबेचं हे भव्य मंदिर बांधण्याच्या बरीच वर्ष आधीपासून या देवीची स्वयंभू मूर्ती इथे होती। मात्र ही मूर्ती इथे कशी आली की कोणी आणली या संदर्भातले कोणतेच पुरावे इतिहासात सापडत नाहीत। कोराडीची महालक्ष्मी जगदंबा ही मूळची गोंदिया परिसरातल्या पाटोळे आणि गायधनी कुटुंबातील आहे असं मानलं जातं। आणि आजही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातनं मोठ्या संख्येनं भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि महालक्ष्मी जगदंबेला स्वतःची मुलगी मानत तिची ओटीही भरतात। मूर्तीचं नाव आम्ही महालक्ष्मी जगदंबा संस्थान असं ठेवलेलं आहे। मूर्तीच्या हातात 4 हात हिला, मूर्तीच्या एका हातात तलवार आहे खड्ग, दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे, तिसऱ्या हातात डमरू आहे आणि चौथ्या हातात धनुष्य बाण आहे। असं याचं आयुध आहेत 4। हे धनुष्य म्हणजे आणि त्रिशूळ आणि तलवार हे शक्तीचे आयुध आहे सगळे। आणि याचं सौम्य रूप आहे, असं म्हणजे असं उग्र रूप नाही आहे, शांत रूप आहे। भक्तांना ते प्रसन्न होते। आईच्या म्हणून हाक दिली तुम्ही तर ती एकदम प्रसन्न होते, त्यात काय वादच नाही। आधी या मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाच्या वेळी मोठी यात्रा भरायची, मात्र आता ही यात्रा अश्विन महिन्याच्या नवरात्रीत भरते। नवरात्रीच्या दिवसांमध्ये रोजच्या रोज हजारो तर कधी कधी 1 लाखांपेक्षा जास्त भाविक सुद्धा देवीचरणी लीन होतात। हे जागृत देवस्थान आहे। आपल्या ज्या ज्या इच्छा असतात आपण इथे दर्शन करतो आणि मनात ज्या भावना असतात त्या सगळ्या पूर्ण होतात। 20 वर्षापासून येतो इथे। संपूर्ण विदर्भातून आणि विदर्भाबाहेरून मोठ्या संख्येनं भाविक या कोराडी मातेच्या मंदिरात येतात। नवरात्राच्या दिवसांमध्ये तर दर्शन रांग दूर दूरपर्यंत जाते, त्यामुळे मंदिर 24 तास उघडच असतं। तर हजारो भाविक मंदिरात अखंड ज्योतही ठेवतात। नवरात्रीच्या 9 दिवसात कोराडी मातेच्या मंदिरात लाखोंच्या संख्येनं भाविक येतात आणि दर्शन घेतात। आणि त्यामुळे नागपूर कोराडी दरम्यानचा 15 किलोमीटरचा परिसर भाविकांच्या गर्दीनं नेहमीच फुललेला असतो।